नरसोबाच्या वाडीमध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर त्यांची हस्ती नदीपात्रगृहे त्रिदेवांचे स्वरूप मानले जाते. मृत व्यक्तीचा आत्मा त्यांच्याशी एकरूप व्हावा. मित्रांनो, मी आलोय नरसिंहवाडी येथे हस्ती सोडण्यासाठी. हस्ती नरसिंहवाडीमध्ये का सोडले जातात ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. तसेच आपले व्हिडिओ जास्त दिवस यायला नाहीत, कशाबद्दल यायला नाहीत ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आता आपण हस्ती सोडणार आहे चुलत्यांची. नमस्कार मित्रांनो, लय दिवस आपले व्हिडिओ यायला नाहीत का ते सांगतो. मित्रांनो, आमचे चुलते एकनाथ गणपती टोपले यांचे दुःखद निधन झालं होतं, त्यामुळे व्हिडिओ का आपले याय नाहीत. आणि आता मी निघालो आहे नरसिंहवाडी येथे हस्ती सोडण्यासाठी. चला तर आजचा ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडचा या यूट्यूब चॅनल. वेळ झालेला आहे 10:30 वाजलेले आहेत. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. हस्ती सोडणार आहे, तुम्हाला दाखवतो हस्ती कशा प्रकारे कृष्णा नदीमध्ये सोडतात ते. चला. रेमंड चौक, इकडंच जायचं नाही. आता आपण पोचलोय श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे. तर काय करायचं, पहिल्यांदा दर्शन घ्यायच्या आधी नाही, आधी काय जाऊया, सोडायचं नाही मग दर्शन घ्यायचं. तिथं आणि काय हे करावं लागते का? नाही सांगायचं नाही काय ते विचारतात केले असं. प्रसाद घ्यायचा नसते ना, घ्यायसाठी प्रसाद चालते, त्याचं काय नाही. चालते ना. मित्रांनो, आता आपण हस्ती सोडणार आहे चुलत्यांची. 2 तास लागलेत आपल्याला इथे नरसिंहवाडीत येण्यासाठी. मी आणि दादा आलो आणि आता इथे हस्ती सोडणार आहे आम्ही. इथे मित्रांनो 2 महानदींचा संगम होतो, एक कृष्णा नदी आणि दुसरी पंचगंगा नदी. ही तुम्हाला समोर दिसते ती कृष्णा नदी आहे आणि इकडे उजवीकडे आहे ती पंचगंगा नदी. इथेच सर्व विधी केला जातो. आता आपण इथे हस्ती सोडणार आहे. मित्रांनो, आज होती 10वी. सकाळी सर्व कार्यक्रम आवरला आणि मी आणि दादा आलो आहे श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे हस्ती सोडण्यासाठी. श्री गुरुदेव दत्त. श्री नरसोबाच्या वाडीमध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर त्यांची हस्ती नदीपात्रात सोडण्याची परंपरा ही एक प्राचीन धार्मिक श्रद्धा आणि आत्म्याच्या मुक्तीशी निगडीत धार्मिक विधी आहे. ही प्रथा अनेक कुटुंबात, विशेषतः दत्तभक्तांमध्ये श्रद्धेने पाळली जाते. मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मुक्ती मिळावी, त्याच्या आत्म्याने पुढच्या जन्मात शांती अनुभवावी यासाठी त्यांच्या हस्तीचे पवित्र कृष्णा पंचगंगा संगमावर विसर्जन केले जाते. श्री दत्तगुरु हे त्रिदेवांचे स्वरूप मानले जाते. मृत व्यक्तीचा आत्मा त्यांच्याशी एकरूप व्हावा, देव कृपा लाभावी आणि त्यांचे पुढील जन्म चांगले व्हावेत म्हणून वाडीमध्ये हस्ती सोडली जातात. पवित्र नदीत हस्ती सोडणे म्हणजे त्या आत्म्याच्या पूर्वजन्मीच्या आणि या जन्मातील पापांचे क्षालन होणे ही एक धार्मिक शुद्धी प्रक्रिया मानली जाते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या श्रद्धेने अनेक भक्त नरसोबाच्या वाडीला मृत व्यक्तीच्या हस्तीसोबत भेट देतात. त्यांच्या श्रद्धेनुसार ही क्रिया केल्यास कुटुंबावर संकट दूर होते आणि त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. याच कारणामुळे श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे हस्ती विसर्जन केले जातात. इकडे धर, इथे धर की असं. तर मी पाया पडतो. धर, पाणी गरम झाले.
नद्यांचा संगम होतो. ह्या एक कृष्णा नदी आणि ही आहे पंचगंगा नदी. या 2 नद्यांचा इथे संगम होतो. त्या 2 नद्यांच्या संगमावरच आम्ही तात्यांची अस्थी अर्पण केलेले नदीला आहे. बघा, पाहू शकताय. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, गुरुदत्तात्रया श्रीपादराया. आला हो माझा अवधूत, पाही पडावा गरजते गोकुळा थरे राम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, गुरुदत्तात्रया श्रीपादराया, नरसिंह सरस्वती यथिराया. श्री गुरुदेव दत्त, श्री दत्त गुरु माझी आई, मजला ठाव देवा पायी. आला हो माझा अवधूत, पाही पडावा गरजत आहे जाग्याचे मागो कुळ थरेला. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, 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 श्री गुरुदेव दत्त. भात खाते. चला पहिल्या मस्तपैकी बरोबर 4 तास लागलेत आपल्याला घरी येण्यासाठी. जायला 2 तास, यायला 2 तास. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येते. चला आवरूया आणि शेताकडे जाऊया.